दराज में नोटों का बंडल, गंभीर मामला। पुणे नगर निगम भ्रष्टाचार का अड्डा है। मुकुंद किरदत, आम आदमी पार्टी। नगर निगम अधिकारियों की टेबल की दराज में करीब 2 से 3 लाख रुपए से भरा एक बंडल मिला। जब आप कार्यकर्ताओं ने मामला प्रकाश में लाया तो संबंधित अधिकारी ने गोल मोल जवाब देकर मामले को रफा दफा करने की कोशिश की है। जी हाँ, इस घटना ने नगर पालिका में भ्रष्टाचार की पोल खोल दी है। ये घटना सड़क विभाग के एक अधीक्षण अभियंता के कार्यालय में हुई है। पिंपरी चिंचवड़ में आम आदमी पार्टी के युवा कार्यकर्ता रविराज काले एक शिकायत के सिलसिले में डाक विभाग में थे। तभी काले ने देखा कि एक ठेकेदार ने दफ्तर के एक जूनियर इंजीनियर को नोटों की गड्डी से भरा एक बंद बटुआ दिया। इंजीनियर ने इस बटुए को टेबल के ड्रॉवर में रख दिया। ये देखकर काले और उनके सहयोगी ने संबंधित इंजीनियर से पूछा। इंजीनियर ने जवाब दिया कि एक ठेकेदार ने इसे कुछ समय तक रखने के लिए पैसे दिए थे, लेकिन जब काले ने दराज से पैसे निकाले तो देखा कि उसमें 2 से 3 लाख की रकम थी। इन सभी का वीडियो फिल्मांकन वायरल हो गया है। चूंकि मोगम ने बताया कि नगर निगम सड़क विभाग के प्रमुख श्री पावस्कर वरिष्ठों से बात करते हैं। अब आम आदमी पार्टी के प्रवक्ता मुकुंद किरदत ने रिश्वत विरोधी विभाग और नगर निगम आयुक्त को पत्र लिखकर इस संबंध में जांच की मांग की है। उक्त पैसा किस व्यक्ति से आया है, उस व्यक्ति का ठेकेदार से क्या संबंध है, साथ ही इस ठेकेदार के पास क्या अनुबंध है, इन सब की जांच होनी चाहिए। नगर निगम अब भ्रष्टाचार का अड्डा बन गया है और वित्तीय वर्ष के अंत में अधिकारियों पर प्रतिशत की बारिश हो जाती है। सीधे तौर पर डबल इंजन सरकार के अधीन प्रशासन भी भ्रष्ट है। मुकुंद किरदत ने जवाब दिया कि ये नगर निगम में भ्रष्टाचार के हिमखंड का सिर्फ एक सिरा है। पुणे से मुन्ना मुजावर की रिपोर्ट। नमस्कार। परवा म्हणजे 5 मार्च रोजी पुणे महानगरपालिकेमध्ये आम आदमी पार्टीचे काही कार्यकर्ते तिथल्या पथ विभागाकडे काही कामानिमित्त गेले होते। पिंपरी चिंचवडचे रविराज काळे आणि इतर कार्यकर्ते होते। त्यांना तिथे असं लक्षात आलं की तिथला जो अभियंता आहे त्याच्या ड्रॉवरमध्ये कुणीतरी एक माणूस येऊन एक पुडकं ठेवून गेला आणि नंतर त्या संदर्भामध्ये त्या ज्या अभियंता आहे त्याच्याकडे चौकशी केली असता तो ड्रॉवर उघडायला तयार नव्हता, म्हणून त्यांनी आग्रह केला की तो ड्रॉवर उघडा, काय आहे त्याच्यात बघू द्या। आणि ते त्याचं व्हिडिओ चित्रीकरण केलं। त्याच्यामध्ये तो माणूस जो अभियंता आहे तो ते पुडकं काढायला तयार नसतो, परंतु त्याच वेळेस आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आग्रह केल्यावर तो पुडा फोडला जातो आणि त्याच्यामध्ये 500च्या बंडल दिसतात। एका अर्थाने हा सगळा जो प्रकार आहे हा प्रकार संशयास्पद आहे, म्हणजे याच्यामध्ये भ्रष्टाचार असावा असं स्पष्टपणे कळतंय। त्याशिवाय हा सदरचा अभियंता असं म्हणतोय की त्या ठेकेदारांनी हे पैसे 10 मिनिटांसाठी ठेवायला दिले। आता हा कोणीतरी माणूस ठेवायला का दिली या व्यक्तीकडे, आणि त्यामुळे एका अर्थाने हे सगळ्यामध्ये टक्केवारीचा संशय आहे। महानगरपालिकेमध्ये आता 31 मार्चच्या निमित्ताने गडबड चालू आहे। त्यानिमित्ताने अनेक टेंडर पास होत आहेत, त्याबरोबर पैसे त्यांचे पास होतात, पैसे देणी जी आहे ती पास होत आहेत, नवीन बजेट येतं। या सगळ्या गडबडीमध्ये कुठेतरी हे टक्केवारीचे व्यवहार पूर्ण करण्याची मोहीम राबवली जात असावी अशी शंका आम आदमी पार्टीला आहे। आणि पुणेकरांच्यासाठी महानगरपालिका आधीच बदनाम आहे, म्हणजे इथे टक्केवारीच चालते। असं असताना आता प्रशासन आहे, मग हे डबल इंजिन ट्रिपल इंजिन म्हणतो ते थेट राज्याच्या अंतर्गत हा कारभार चालतोय। तर याच्यामध्ये पण हा भ्रष्टाचार असाच चालू आहे का, असं प्रश्नचिन्ह या निमित्ताने निर्माण होतं आहे। त्यामुळे महानगरपालिका म्हणजे भ्रष्टाचाराचा आगर पुणे, असं पुणे महानगरपालिका असं परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळे या सर्वाची चौकशी खरं तर लाचलुचपत विभाग आणि त्याचबरोबर महानगरपालिकेनेही करून याच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे। नमस्कार, मी ऋषिकेश कानवटे। काल आम्ही अमर शिंदे यांच्याकडे बाणेर येथील एका खोदाईची तक्रार देण्यासाठी गेलो होतो। संबंधित उपअभियंता आम्हाला वारंवार त्याबाबत टाळाटाळीची उत्तरं देत होता, त्यामुळे आम्ही अमर शिंदेकडे त्यांची तक्रार करण्यासाठी गेलो होतो। परंतु अमर शिंदे हे एका कुठल्या तरी मीटिंगमध्ये व्यस्त आहेत असे आम्हाला शिपायाने सांगितलं आणि 10 मिनिटं बाहेर थांबवलं। त्यानंतर अमर शिंदेंच्या केबिनमधनं एक व्यक्ती बाहेर आला आणि त्यांनी त्या संबंधित त्यांचा जो काही लिपिक होता किंवा उपअभियंता होता त्याच्याकडे तो गेला आणि त्यांनी त्याच्याकडे एक बंडल दिला। ते बंडल नेमका काय आहे हे आम्ही त्या अधिकाऱ्याला विचारल्यानंतर
आम्हाला असं समजलं की त्याच्यामध्ये 2 ते 3 लाख रुपये कॅश आहे आणि नंतर आम्ही त्या अधिकाऱ्याला जाऊन विचारला की हे नेमके पैसे कसे आहेत, कसले आहेत. तर तो व्यक्ती आम्हाला असं सांगतोय की ठेकेदारांनी हे पैसे माझ्याकडे ठेवण्यासाठी दिले होते, हे माझे नाही आहेत. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा अमर शिंदेंना याबाबत विचारणा केली की तुमचा अधिकारी असे पैसे घेताना सापडला, नेमकं तुम्ही काय म्हणताय, तर ते असं सांगतात की त्यांना कसल्याही पद्धतीची याबाबत माहिती नाहीये, ते त्याबाबत चौकशी करतील आणि त्यानंतर सांगतील. त्यानंतर आम्ही अनिरुद्ध पावसकरांना भेटलो, त्यांचं देखील सेम मत आहे की याबाबत आम्हाला कसलीही माहिती नाही, आम्ही लवकरात लवकर याबाबत चौकशी करू आणि व्यक्तीवर कारवाई करू. आमची देखील महानगरपालिका प्रशासनाला हीच विनंती आहे की संबंधित व्हिडिओची तपासणी करावी, तो व्यक्तीची चौकशी करावी आणि जर तो दोषी असेल तर त्याच्यावर सक्त कारवाई करावी आणि त्याला निलंबित करावं. धन्यवाद. तो हमारे साथ देखते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल चैनल और पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर। आज की खबर में बस इतना ही। वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर लें जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।